हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे हिंदी, इंग्लिश आणि मराठीमध्ये मीनिंग्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे पण सेंटेन्सेस दिलेले आहे ॲज अ एक्झाम्पल म्हणून ते सेंटेन्सेस तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि स्वतःच्या मनाने सुद्धा काही इझी सेंटेन्सेस तुम्ही ट्राय करा. ओके, सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपल्याचा, काय आहे तो? ॲनिमेट व्हर्जन. काय आहे? ANIMADVERSION म्हणजेच काय होतं? ॲनिमेट व्हर्जन. सो ॲनिमेट व्हर्जनचं काय मिनिंग आहे? क्रिटिसिझम ऑर सेन्श्युअर. क्रिटिसिझम ऑर सेन्श्युअर म्हणजेच काय होतं? ॲनिमेट व्हर्जन. याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं निंदा. मराठीमध्ये सुद्धा याला निंदा असंच म्हटलं जातं. आणखी काय होतं मराठीमध्ये मिनिंग? ओके, ॲनिमेट व्हर्जनचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे क्रिटिसिझम ऑर सेन्श्युअर. हिंदीमध्ये मिनिंग होतं निंदा. मराठीमध्ये काय होतं? दोषारोप, टीका आणि निंदा. ओके, सो मराठीमध्ये दोषारोप, टीका आणि निंदा हे मिनिंग होतं कशाचं? ॲनिमेट व्हर्जनचं. सिनोनिम्स आहेत हार्श क्रिटिसिझम आणि डिसअप्रुव्हल. सिनोनिम्स आहेत हार्श क्रिटिसिझम आणि डिसअप्रुव्हल. आणि अँटोनिम्स काय आहेत? एक्स्टॉल, लॉर्ड आणि प्रेज. एक्स्टॉल, लॉर्ड आणि प्रेज हे आहेत अँटोनिम्स ॲनिमेट व्हर्जनचे. सो सेंटेन्स मध्ये बघा कसं ॲनिमेट व्हर्जनला यूज करण्यात आलेला आहे, कसं सेंटेन्सचा मिनिंग होतो वर्ड यूज केल्यानंतर. मराठीमध्ये सेंटेन्सचा काय मिनिंग होतो हे तुम्ही एकदा ट्राय करून बघा घरी. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे? डोटर्ड. ओके, नेक्स्ट वर्ड काय आहे? डोटर्ड. DOTARD होतं डोटर्ड. डोटरचं मिनिंग आहे an old person, especially one who has become physically weak or whose mental faculties have declined. ओके, काय आहे डोटर्ड म्हणजे? an old person म्हणजेच एक वृद्ध माणूस. ओके, म्हातारा. स्पेशली वन हू हॅज बिकम फिजिकली वीक, जो काय आहे फिजिकली वीक आहे. और हुज मेंटल फॅकल्टीज हॅव डिक्लाइंड म्हणजे ज्याची मेंटल फॅकल्टीज आहे म्हणजे तो थोडासा मतिमंद टाईप आहे. ओके, त्याला काय म्हटलं जातं? इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं डोटर्ड. सो डोटर्डचं मिनिंग आहे एक असा वयोवृद्ध माणूस जो फिजिकली वीक आहे, फिजिकली अनफिट आहे आणि ज्याची थोडंसं मेंटली जो आहे तो अनस्टेबल आहे, म्हणजे तो मतिमंद आहे. त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं डोटर्ड. हिंदीमध्ये मिनिंग होतं डोटर्डचं बुढा. मराठीमध्ये काय होतं? म्हातारा माणूस किंवा वयोवृद्ध व मतिमंद. ओके, सो डोटर्डचं मराठीमध्ये काय मिनिंग होतं? वयोवृद्ध व मतिमंद आणि म्हातारा माणूस. सिनोनिम्स आहेत एल्डर, जेरियाट्रिक आणि सिनियर सिटीजन. सिनोनिम्स काय आहेत? एल्डर, जेरियाट्रिक आणि सिनियर सिटीजन. आणि अँटोनिम्स आहेत डोटर्डचे यंगस्टर, यंग आणि ॲडॉलसंट. अँटोनिम्स आहेत यंगस्टर, यंग, यूथ आणि ॲडॉलसंट. ओके, हे डोटर्डचे अँटोनिम्स आहेत. नेक्स्ट वर्ड आहे स्मॅटरिंग. SMATTERING, स्मॅटरिंग. स्मॅटरिंगचं मिनिंग काय आहे? अ स्लाइट सुपरफिशियल नॉलेज ऑफ अ लँग्वेज ऑर सब्जेक्ट. अ स्लाइट सुपरफिशियल नॉलेज ऑफ अ लँग्वेज ऑर सब्जेक्ट म्हणजेच एखादा लँग्वेज आहे किंवा एखादा सब्जेक्ट आहे त्याच्याबद्दल खूप कमी माहिती असणे. ओके, खूप अल्प माहिती असणे, वरवरचं त्याच्यावर ज्ञान असणे. त्याला इंग्लिशमध्ये वर्ड काय यूज करण्यात येतं? तर स्मॅटरिंग. ओके, हिंदीमध्ये स्मॅटरिंगचा अर्थ होतो अल्पज्ञान. मराठीमध्ये सुद्धा अल्पज्ञान असंच होतं. आणखी काय होतं? वरवरची माहिती म्हणजेच अर्धवट ज्ञान म्हणू शकतो आपण त्याला. खूप कमी माहिती आहे कशाबद्दलही, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड काय यूज करण्यात येतं? तर स्मॅटरिंग. सिनोनिम्स आहेत स्मॅटरिंगचे इरुडिशन, लर्ननेस. ओके, काय आहेत? इरुडिशन आणि लर्ननेस हे आहेत सिनोनिम्स स्मॅटरिंगचे. आणि अँटोनिम्स काय आहेत? इग्नोरन्स आणि इलिटरसी. इग्नोरन्स आणि इलिटरसी हे अँटोनिम्स आहेत स्मॅटरिंगचे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे मीड. MEED, मीड. मीडचं मिनिंग होतं अ डिझर्व्ड शेअर ऑर रिवॉर्ड. अ डिझर्व्ड शेअर ऑर रिवॉर्ड म्हणजेच काय होतं? मीड. सो आता एखादा व्यक्ती आहे, तो कोणत्या पण स्पोर्ट्स मध्ये जो खेळला आहे आणि फर्स्ट आलेला आहे, सेकंड आलेला आहे, सो
त्याचा काय आहे तो रिवॉर्ड आहे. जो फर्स्ट आलेला आहे त्याला काय मिळेल, गोल्ड मेडल मिळेल. जो सेकंड आलेला आहे त्याला सिल्वर मेडल मिळेल. म्हणजेच त्याने जे कष्ट केलेले आहे त्याचं त्याला फळ मिळत आहे. त्याला इंग्लिशमध्ये वर्ड काय यूज करण्यात येतं, मीड. म्हणजेच त्याला त्याचं फळ मिळत आहे म्हणजे काय मिळत आहे, बक्षीस मिळत आहे किंवा पुरस्कार मिळत आहे. त्याला इंग्लिशमध्ये वर्ड काय यूज करण्यात येतो, तर मीड. हिंदीमध्ये मीडचं मिनिंग होतं पुरस्कार. मराठीमध्ये सुद्धा मीडला पुरस्कार असंच वर्ड यूज करण्यात येतो. आणखी काय होतं, बक्षीस. सो मीडचा मराठीमध्ये काय अर्थ होतो, पुरस्कार आणि बक्षीस. सिनोनिम्स आहेत रिवॉर्ड, अवॉर्ड आणि प्राइज. रिवॉर्ड, अवॉर्ड आणि प्राइज हे सिनोनिम्स आहेत मीडचे. नेक्स्ट बघूया आपण. ओके, जस्ट अ सेकंड. ओके, सो नेक्स्ट वर्ड काय आहे आपला, MACABRE. ओके, तर याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे, मकाब्र. काय आहे, MACABRE म्हणजेच काय होतं, मकाब्र. ओके, सो मकाब्रचं काय मिनिंग आहे, तर डिस्टर्बिंग अँड हॉरिफाईंग बिकॉज ऑफ इन्व्हॉल्वमेंट विथ ऑर डिपिक्शन ऑफ डेथ अँड इंजुरी. परत एकदा सांगते काय इंग्लिशमध्ये मिनिंग होतं मकाब्रचं. सो डिस्टर्बिंग अँड हॉरिफाईंग बिकॉज ऑफ इन्व्हॉल्वमेंट विथ ऑर डिपिक्शन ऑफ डेथ अँड इंजुरी. म्हणजेच काय, तर मकाब्र. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग काय होतं, भयावह. म्हणजेच भयंकर असू शकतो, भीषण असू शकतो. एखादा अपघात झालेला आहे, इंजुरी झालेली आहे, ते काय झालेली आहे, खूप भीषण झालेली आहे, खूप मोठी झालेली आहे, भयंकर झालेली आहे. त्याला इंग्लिशमध्ये काय वर्ड यूज करण्यात येतो, सो मकाब्र हा वर्ड यूज करण्यात येतो. सो हिंदीमध्ये काय मिनिंग होतं मकाब्रचं, सो भयावह. मराठीमध्ये सुद्धा भयावह असंच मिनिंग होतं मकाब्रचं. आणखी काय होतं, भयंकर आणि भीषण. जसं इथे काय म्हटलेलं आहे, एकतर डेथ अँड इंजुरी, म्हणजेच एखादी काही इंजुरी झालेली आहे, ओके, किंवा अपघात झालेला आहे, काही लागलेला आहे. सो एकदम भीषण आणि भयंकर जे झालेलं आहे, इंजुरी असो किंवा काही असो किंवा डेथ असो एखाद्याची, त्याला काय म्हटलं जातं, मकाब्र असं म्हटलं जातं. जो काय, ज्याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये, भयंकर, भीषण आणि भयावह. सिनोनिम्स आहेत मकाब्रचे, ग्रुसम, ग्रिझली आणि घास्टली. काय आहेत, ग्रुसम, ग्रिझली आणि घास्टली हे सिनोनिम्स आहेत मकाब्रचे. आणि अँटोनिम काय आहेत, कम्फर्टिंग, सूदिंग आणि प्लीझंट. कम्फर्टिंग, सूदिंग आणि प्लीझंट हे आहेत अँटोनिम्स मकाब्रचे. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट वर्ड आहे अगॉग. काय आहे नेक्स्ट वर्ड, अगॉग. AGOG, अगॉग. अगॉगचं काय मिनिंग होतं, व्हेरी ईगर ऑर क्युरियस टू हिअर ऑर सी समथिंग. व्हेरी ईगर ऑर क्युरियस टू हिअर ऑर सी समथिंग. म्हणजे जो काय आहे, काही पण बघण्याकरता, ओके, काही पण बघण्याकरता किंवा काही पण ऐकण्याकरता काय आहे, खूप उत्सुक आहे, उत्साही आहे. त्याला इंग्लिशमध्ये वर्ड काय यूज करण्यात येतं, अगॉग.
ओके. व्हेरी इगर और क्युरियस टू हिअर और सी समथिंग. काही पण बघण्यासाठी किंवा काही पण ऐकण्यासाठी जो खूप उत्स्फूर्त आहे, उत्सुक आहे, उत्साही आहे, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं अगॉग. हिंदीमध्ये अगॉगचं काय मिनिंग होतं? उत्सुक. मराठीमध्ये सुद्धा उत्सुकच म्हणू आपण. ओके. आणखी काय होतं? उत्साही, उत्कट, आतुर आणि थक्क झालेला. सो अगॉगचं मराठीमध्ये काय मिनिंग होतं? तर उत्सुक, उत्साही, उत्कट, आतुर आणि थक्क झालेला. सिनोनिम्स आहेत ईगर, एक्साइटेड आणि इम्पेशंट. ईगर, एक्साइटेड आणि इम्पेशंट हे सिनोनिम्स आहेत अगॉगचे. अँटोनिम्स काय आहेत? अपॅथेटिक, अनइन्थुसियास्टिक आणि इनक्युरियस. अपॅथेटिक, अनइन्थुसियास्टिक आणि इनक्युरियस. ओके. हे काय आहेत? अँटोनिम्स आहेत अगॉगचे. नेक्स्ट आहे वर्ड स्टिंजी. STINGY. स्टिंजी. स्टिंजीचं काय मिनिंग होतं? अनविलिंगली टू गिव्ह और स्पेंड, अनजेनरस. अनविलिंगली टू गिव्ह और स्पेंड आणि अनजेनरस म्हणजेच काय होतं? स्टिंजी. म्हणजे स्टिंजी आपण काय म्हणू मराठीमध्ये की तो खूप कंजूस आहे. ओके. खूप चिक्कू आहे, चिक्कट आहे असं आपण म्हणतो ना कधी कधी एखाद्या जणाला, जो लवकर पैसे नाही काढत, कुठे पण आपण गेलं तर मग आपण म्हणतो की आपला तो जो मित्र आहे तो खूप कंजूस आहे. तो त्या कंजूसला काय वर्ड यूज करण्यात येतं? तर स्टिंजी. ओके. स्टिंजीचं हिंदीमध्ये मिनिंग काय होतं? कंजूस. मराठीमध्ये काय होतं? कंजूस, चिक्कू आणि लुच्चा. सो स्टिंजीचे सिनोनिम्स काय आहेत मग? तर पार्सिमोनियस, निगर्डली आणि पेनी पिंचिंग. स्टिंजीचे सिनोनिम्स काय आहेत? पार्सिमोनियसली, निगर्डली आणि पेनी पिंचिंग. पेनी म्हणजे काय होतं? मनी. ओके. आणि अँटोनिम्स काय आहेत? बाउंटियस, ओपन हँडेड आणि म्युनिफिशियंट. बाउंटियस, ओपन हँडेड आणि म्युनिफिशियंट हे आहेत अँटोनिम्स स्टिंजीचे. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे बंगलर. BUNGLER. बंगलर. बंगलरचं काय मिनिंग होतं? अ पर्सन हू हॅबिच्युअली bungles things and mature. Okay. A person who habitually bungles things and mature म्हणजेच काय होतं? बंगलर. ओके. म्हणजे जो काय आहे गोंधळ करणारा आहे किंवा अनाडी आहे, याला आपण काय वर्ड यूज करू? बंगलर. हिंदीमध्ये बंगलरचा काय यूज होतो? हिंदीमध्ये काय अर्थ होतो बंगलरचा? तर भूल करणे वाला. मराठीमध्ये काय होतं? अनाडी, गोंधळ घालणारा, घोटाळा करणारा किंवा चुका करणारा माणूस. ओके. सो अनाडी, गोंधळ घालणारा, घोटाळा करणारा किंवा चुका करणारा जो माणूस असतो त्याला काय वन वर्ड यूज करण्यात येतं इंग्लिशमध्ये? तर ते आहे बंगलर. ओके. सिनोनिम्स काय आहेत बंगलरचे? ब्लंडरर, इनकॉम्पिटंट आणि अमॅच्युअर. ब्लंडरर, इनकॉम्पिटंट आणि अमॅच्युअर हे सिनोनिम्स आहेत बंगलरचे. आणखी काय आहेत अँटोनिम्स? काय आहेत? एक्सपर्ट, मैस्ट्रो आणि मास्टर. एक्सपर्ट, मैस्ट्रो आणि मास्टर हे अँटोनिम्स आहेत. नेक्स्ट वर्ड आहे हिलॅरिटी. हिलॅरिटीचं मिनिंग होतं एक्स्ट्रीम अम्युजमेंट, स्पेशली वेन एक्सप्रेस्ड बाय लाफ्टर. ओके. आहे एक्स्ट्रीम अम्युजमेंट स्पेशली वेन एक्सप्रेस्ड बाय लाफ्टर म्हणजेच होतं हिलॅरिटी. हिंदीमध्ये हिलॅरिटीचं काय मिनिंग होतं? तर आनंद. मराठीमध्ये सुद्धा आपण त्याला आनंद असंच म्हणू. आणखी काय होतं हिलॅरिटीचं मराठीमध्ये मिनिंग? मोठ्याने हसणे, उल्हास किंवा मज्जा मस्ती. ओके. सो हिलॅरिटीचं मराठीमध्ये काय मिनिंग होतं? आनंद, मोठ्याने हसणे, उल्हास किंवा मज्जा मस्ती. सिनोनिम्स आहेत हिलॅरिटीचे अम्युजमेंट, मिर्थ आणि लाफ्टर. अम्युजमेंट, मिर्थ आणि लाफ्टर हे सिनोनिम्स आहेत हिलॅरिटीचे. आणि अँटोनिम्स काय आहेत? डिप्रेशन, डिस्पॉन्डन्स आणि सॉरो.
डिप्रेशन, डिस्पॉन्डन्स आणि सॉरो हे आहेत अँटोनिम्स. आणि आजच्या सेशनचा आपला लास्ट वर्ड आहे डिलिव्हरन्स. डिलिव्हरन्सचं काय मिनिंग होतं तर द ऍक्शन ऑफ बिंग रेस्क्यूड ऑर सेट फ्री. द ऍक्शन ऑफ बिंग रेस्क्यूड ऑर सेट फ्री म्हणजेच काय होतं डिलिव्हरन्स. सो डिलिव्हरन्सचं हिंदीमध्ये मिनिंग होतं मुक्ती. मराठीमध्ये सुद्धा आपण त्याला मुक्ती असंच म्हणू. आणखी काय होतं मुक्तता, सुटका आणि मोक्ष. ओके, मोक्ष मिळतो तेव्हा पण सुटका होतं. सो त्याला काय वन वर्ड युज करण्यात येतं इंग्लिशमध्ये. सो ते आहे डिलिव्हरन्स. डिलिव्हरन्सचं मराठीमध्ये काय मिनिंग होतं मग तर मुक्ती, मुक्तता, सुटका आणि मोक्ष. सिनोनिम्स आहेत लिबरेशन, रिलीज आणि फ्री. लिबरेशन, रिलीज आणि फ्री हे आहेत सिनोनिम्स डिलिव्हरन्सचे. ओके, सो हे आजचे आपले वर्ड्स आहेत. जे पण सेंटेन्सेस दिलेले आहेत ते सेंटेन्सेस तुम्ही एकदा ट्राय करून बघा काय त्याचं मिनिंग होतं जेव्हा तो आपण वर्ड त्या सेंटेन्स मध्ये युज करतो. किंवा तुम्ही स्वतःच्या मनाने सुद्धा काही इझी सेंटेन्सेस तयार करत चला. त्यामुळे तुम्हाला सेंटेन्स मध्ये वर्डला कसं युज केलेलं आहे ते कळेल. आणि याची पीडीएफ तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये लिंक मिळून जाणार. तिथे जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता. तुम्हाला जर सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल द फ्रेंड. थँक्यू.